नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आजच्या ठळक घडामोडी. आपलं सरकार पोर्टल ठप्प, सेतू केंद्रावर नागरिकांची झुंबड, विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला. भटक्या कुत्र्यांसाठी डॉग पॉन्ड शेल्टर उभारण्यास पालकमंत्र्यांकडून 5.25 कोटींचा निधी मंजूर. चिंतामणी नगरात नशेडींचा धुमाकूळ, ज्येष्ठ नागरिकांना धमक्या, बाकांची तोडफोड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 फुटी पुतळ्यास युवराज आदित्यराजे पटवर्धन यांचे अभिवादन. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे अनुयायी यशवंत हाप्पे यांचं निधन. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. राज्यातील जनतेला सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली आणि सुलभतेने मिळाव्यात या उद्देशाने सुरू करण्यात आलेलं आपलं सरकार पोर्टल सोमवारी रात्रीपासून तांत्रिक बिघाडामुळे पूर्णपणे बंद पडलंय. याचा मोठा फटका सामान्य नागरिकांसह सेतू आणि महा ई सेवा केंद्र चालकांना बसत असून आगामी शैक्षणिक प्रवेशांच्या कामाचा पुरता खोळंबा झालाय. 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर आता अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्र यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या वेळी सर्व्हरवर येणारा ताण लक्षात घेता अनेक पालकांनी आतापासूनच दाखल्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र पोर्टल बंद असल्यानं या नियोजनाला सुरुवातीलाच मोठा ब्रेक लागल्याचं दिसतंय. चिंतामणी नगर परिसरात नशेखोर तरुणांचा उच्छाद वाढत असून ज्येष्ठ नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. सोमवारी सायंकाळी रिक्षा स्टॉपजवळ काही तरुणांनी धिंगाणा घालत नागरिकांसाठी बसवण्यात आलेली बाकडी फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. आज संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी घटनास्थळाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि संबंधितांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. मात्र बसस्टॉप लगत अवैध दारू विक्रीमुळे नशेखोरांचा अड्डा तयार झाल्याचा आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केलाय. तक्रार केली तर परिणाम भोगावा लागेल अशा धमक्यांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत. ज्येष्ठ नागरिक संघटनेनं तातडीनं कारवाईची मागणी केली असून कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं भटक्या श्वानांच्या संदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर भटक्या श्वानांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेसह जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रात श्वान निवारा केंद्र उभारणीसाठी 4,84,86,620 रुपयांचा निधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंजूर केलाय. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. सांगलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 फुटी भव्य पुतळ्यास युवराज आदित्यराजे पटवर्धन यांनी आज अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी शिक्षण, समता आणि न्याय या बाबासाहेबांच्या विचारांचा अंगीकार करण्याचं आवाहन केलं. शिक्षणातूनच खरी मानवंदना आहे असं सांगत समाजात द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तीविरोधात ठामपणे उभं राहण्याचा त्यांनी संदेश दिलाय. यावेळी समितीच्या अध्यक्षा स्नेहल सावंत यांनी त्यांचे स्वागत करून आभार मानले. यावेळी प्राध्यापक रवींद्र ढाले यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं सांगत युवराजांच्या संदेशाचं कौतुक केलंय. कार्यक्रमास अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ सरचिटणीस यशवंतरावजी हाप्पे यांचं मुंबईत दुःखद निधन झालंय. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षासह राज्यातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. मुंबईमध्ये त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन ठेवण्यात आलं होतं. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, खासदार विशाल पाटील, नगरसेवक हर्षवर्धन पाटील, पूजा विशाल पाटील तसंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशवंतराव हाप्पे यांनी दीर्घकाळ काँग्रेस पक्षासाठी संघटनात्मक पातळीवर काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनानं पक्षानं एक निष्ठावंत आणि अनुभवी कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होते. मुंबईत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.